कसं आहे ना, आपण ज्या गोष्टीवर जेवढी जास्त मेहनत करतो ना, या तेवढीच ती गोष्ट इतकी जास्त एक प्रकारे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढते. या. कारण कसं आहे, इम्पॉर्टन्स हे आहे की साला तुम्ही त्या गोष्टीवर मेहनत नाही घेत. समजा जर तुम्ही कोणतीही गोष्ट करत आहे आणि बहुत एकदम हलक्याने घेताय आणि त्याला खूप डीपली नाही करत आहे आणि सो मच थिंग. येस, इट वॉज लाईक दॅट की अगोदर नाही का मी खूप खूप म्हणजे खूप टाइम वेस्ट करायचो वगैरे वगैरे. टाइमची मला व्हॅल्यू नव्हती. येस, पण आज राईट नो एक एक मिनिट मला व्हॅल्युएबल वाटते. एक एक मिनिट. येस, कारण इतकं शिकूशा वाटते, इतके व्हिडिओ एडिट, इतके फोटोज, इतके सारे करूशा वाटते. सो मच थिंग. आणि तशाप्रमाणे काम पण पडू नये माझ्या मागे. इट वॉज रिअली या म्हणजे आता जेव्हापासून तो हायपरलॅपचा व्हिडिओ बनला आणि त्यानंतर लोकांनी माझी प्रशंसा केली आणि त्यानंतर लोक माझ्याकडे येऊन राहिले, म्हणून राहिले की डूड चल डूड चल डूड चल. अभी तो मैं तो कर रहा, लेकिन आता एडिटिंग साठी नाही का जे मी सिस्टीम वापरतो ते सिस्टीम स्लो आहे, तर मी तरी काय करू. आता माझा लॅपटॉप 4 GB रॅम आहे, तर 4 GB रॅम मध्ये तो किती डाटा प्रोसेस करेन, लेट मी टेल यू. या आणि समज जर मी माझी इमॅजिनेशन, डूड आय एम टेलिंग यू, श्रेयसच्या व्हिडिओ मध्ये नाही का मी इतकी मास्किंग करून राहिलोय ना, इतकी मास्किंग करून राहिलोय का बहुतच जास्त. आणि एवढा मास्किंग नाही का 4 GB रॅम वुडंट हँडल इट. या बट तरी मी त्याला चालून राहिलोय आणि चालत आहे. ऍक्च्युली कसं आहे, सुरुवात अशीच करावं लागते. या म्हणजे तू असं म्हणू शकत नाही की इट वॉज लाईक दॅट की मला समज जर असे काही व्हिडिओ शूट करायचा तर मला माझ्यासाठी एक कॅमेरा पाहिजे, DSLR पाहिजे, गिम्बल पाहिजे, देन चांगले सिस्टीम पाहिजे, जस्ट लाईक लॅपटॉप, गेमिंग लॅपटॉप वगैरे वगैरे. नो नो नो, इट जस्ट कोणती गोष्ट करण्यासाठी तुला या गोष्टीची गरज आहे ना ना, जे तुमच्यापाशी आहे ना बस त्याने सुरुवात करा. काही फरक नाही पडत का तुमच्यापाशी का नाही का. 2 GB रॅम आहे, काही प्रॉब्लेम नाही. जर प्रीमियर मध्ये नाही होत, प्रीमियर इन्स्टॉल नाही होत आहे, तर तुम्ही हे टाका, फिल्मोरा घ्या किंवा दुसरं कोणते घ्या सॉफ्टवेअर. यस, त्याच्यामध्ये पण या सगळ्या गोष्टी करू शकता. सो मच थिंग्स. प्रॉब्लेम्स तर राहीलच. या मी असं नाही म्हणत का प्रॉब्लेम, इट जस्ट लाईक तुम्ही समज जर मोठे मोठे सिस्टीम जरी घेतले ना तरी प्रॉब्लेम राहणारच आहे. ट्रस्ट मी टेल यू, दॅट थिंग ऑलवेज हॅपन्स. तू असं कधीच नाही म्हणू शकत की हाँ चलो अब मेरे पास कैमरा हो गया तो. इट वॉज नॉट. बहुत साऱ्या गोष्टी करत आहे, ट्रायल अँड एरर, ट्रायल अँड एरर, ट्रायल अँड एरर, तेव्हा आपण काही ना काहीतरी बिकम बेटर बनवतो. या असं कधीच होत नाही की आपण जस्ट गेलो आणि होऊन जाते. नो, बहुत मेहनत लागते यार, बहुत मेहनत लागते. आणि माझा जो उद्देश आहे ना तो हाच आहे, या की कोणती गोष्ट करायचं आहे ना, जस्ट लाईक फुल पोटेन्शियल द्यायचा, फुल 100% द्यायचा आपला, फुल. या कारण जोपर्यंत नाही का तुम्ही त्या गोष्टीवर जेवढा 100% देत नाही ना, त्याच्यानंतरच काही ना काहीतरी निखार येण्यासाठी सुरुवात होते आणि त्यानंतरच लोक तुमची रिस्पेक्ट करतात. या जस्ट लाईक मी हायपरलॅपचा व्हिडिओ बनवला, व्हिडिओ मी जस्ट माझ्या इंस्टाग्रामवर टाकला, दॅट्स इट, दॅट्स इट, बस इंस्टाग्रामवर टाकला. त्याच्यानंतर लोकांनी त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून माझा पोस्ट शेअर केला. मी नाही स्टेटस ठेवलं ना, काही ना काय. इट वॉज लाईक दॅट की माझं काम होतं, बस एवढं काम केलं मी. आणि माझं कामामध्ये मी खूप जास्त एफर्ट घेतला. या मग त्याच्यानंतर लोकांनी शेअर केले, लोकांना आवडले, इट वॉज गुड. येस. आता कसं आहे, प्लॅनिंग कशी आहे, ओके लेट मी टेल यू व्हॉट इज इट. मला तेजसचा फोन आला आणि तो आता नागपूरला राहत आहे. ही वॉज डुईंग समथिंग लाईक ॲग्रिकल्चर वगैरे या गोष्टीमध्ये, म्हणजे फार्मर्सला ॲग्रिकल्चर इक्विपमेंट, त्यानंतर बियाणं, शेणखत वगैरे प्रोव्हाइड करणं, हे त्याचं काम आहे. ओके, काम आहे म्हणजे तो त्याच्यामध्ये बिझनेस करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सो ही वॉज मेकिंग अ साईट अँड देन काही कॉन्टॅक्ट करत आहे वगैरे वगैरे या सर्व गोष्टी. ओके, अदर दॅन दॅट त्यासाठी त्याला काही व्हिडिओज वगैरे हवे आहेत. सो ही वॉन्ट्स टू वर्क विथ मी. तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि आज मी त्याच्यासोबत बोललो. ओके, मला त्याच्याकडून काही चार्जेस वगैरे घ्यायचे नाही आहे, बट एक गोष्ट आहे जे मला त्याच्याकडून हवी आहे. ती गोष्ट म्हणजे मला कसं, मी आता हायपरलॅप्सचे व्हिडिओ बनवले. ओके, वर्धेमधला, कारण मी वर्धेमध्ये होतो, मी जाऊ शकत होतो प्रत्येक लोकेशनवर जाऊन
इव्हन गलत जरी झालं तरी पुन्हा जाऊ शकत होतो. या आता समज जर मला नागपूरमध्ये हायपरलॅपचा व्हिडिओ शूट करायचा असेल ना, तर माझ्यापाशी एक प्रकारे एक रेसिडेन्स हवा, म्हणजे जिथे मी राहू शकतो. ओके. आता समज जर मी नागपूरला गेलो तर राहू कुठे? या प्रॉब्लेम हा आहे. तर आत्याकडे नाही, मला आत्याकडे नाही राहायचं आहे. या बिकॉज ऑफ दॅट की माझं काम बहुत जास्त असते, कधी कधी रात्र दीड रात्र वगैरे वगैरे. आणि ऑल्सो आय नीड हेल्प. सो इन्स्टेड ऑफ फॅमिली आय नीड अ फ्रेंड ओव्हर देअर. तर ह्यासाठी मला तेजस काम घेईल. या तर तेजसचा व्हिडिओ तर शूट होऊन जाईल. ओके. त्याला त्याचे फार्मर्सचे काही इंटरव्ह्यूज वगैरे घ्यायचे आहे. ऑब्व्हियसली मी इंटरव्ह्यूज घेऊन घेईन. इट वॉज खूप काही कठीण गोष्ट नाही, इझिली होऊन जाईल. या बट नंतर हायपरलॅपच्या व्हिडिओसाठी मी त्याच्या रूमवर राहीन. ओके. रूमवर राहीन. या म्हणजे ऍटलिस्ट 3-4 दिवस राहीन, कारण हायपरलॅप शूट करणं इट वॉज रिअली डिफिकल्ट. या आणि बहुत वेळ लागतो यार. या ट्रस्ट मी. कारण डिपेंड करते तिथे गेल्यावर, लोकेशनवर गेल्यावर तुम्ही कशाप्रमाणे शूट करता. ऑलमोस्ट करीब 300-400 फोटोज घ्यावे लागते पर शॉट, म्हणजे एका शॉटसाठी. या ना आपले समज जर ऍटलिस्ट 12-13 शॉट असेल ना, तर विचार कर 12-13 इंटू 500 वॉज लाईक दॅट की ऑलमोस्ट करीब 12×5 = 60, म्हणजे 6,000 फोटोज, 6,000 फोटोज. येस. आणि 6,000 फोटोज, इच फोटो कम्प्लिटली फोकस असला पाहिजे, बिलकुल सेंटर मॅच असलं पाहिजे, तेव्हाच ते परफेक्टली होतात. तर त्यामुळे हायपरलॅप्सचे व्हिडिओ शूट करणे इट वॉज बिट डिफिकल्ट, बट इट इज पॉसिबल. बहुत मेहनत घ्यावं लागते. या सो तर बट मी हे घ्यायला तयार आहे. यस. कारण कसं आहे की मला या फील्डमध्ये जायचं आहे आणि मला हे काम करायचं आहे. लोक असे म्हणतात की तू फ्री मध्ये का काम करताय वगैरे वगैरे. मी फ्री मध्ये का काम करतो? जस्ट लाईक मला माहित आहे की याचं जे आहे ना, जस्ट लाईक आय एम डुईंग फॉर दिस समथिंग पर्पज. एक पर्पज कोणता आहे की मला याच्या समोर जाऊन खूप मोठे काम करायचे आहे. या जस्ट लाईक आय नो की मी आताही हॅड इनफ आहे, बट इट जस्ट लाईक मला असं वाटते की समज जर मी हा व्हिडिओ शूट का नाही करू शकत? व्हाय नॉट? या समज जर माझ्यापाशी अपॉर्च्युनिटी आहे, थोडीशी मेहनत आहे, मी घ्यायला तयार आहे. या याच्यामुळे माझाच प्रॉफिट होईल ना. या माझा प्रॉफिट होईल. या लोक मला फॉलो करेल, लोक माझं टॅलेंट कडे बघेल आणि दे फील रिली ग्रेट, अँड दॅट्स ऑल आय वॉन्ट. या आणि इट इज ऑल्सो मच बेटर फॉर माय पोर्टफोलिओ. म्हणजे माझ्या पोर्टफोलिओ मध्ये मी हे व्हिडिओ टाकू शकतो, जेणेकरून लोक बघतील आणि मला अजून चांगलं काम भेटेल. राईट. सो इट जस्ट लाईक दॅट. ओके. सो जर मी समहाव पुढे मागे म्हणजे जस्ट लाईक मी नोव्हेंबरमध्ये समजा मी मुंबईला जात आहे, तर मुंबईला गेल्यावर पण तिथे राईट. या बट डूड प्रॉब्लेम का होता यार? प्रॉब्लेम असा होता है की आता बघा श्रेयसचा व्हिडिओ. ओके. श्रेयसच्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत मी एका याच्यामध्ये करीब 3 स्टान्सा वगैरे कम्प्लीट केला. एका म्हणजे इट जस्ट लाईक मी असं म्हणतो की 70% व्हिडिओ कम्प्लीट झाला. त्या त्याच्यानंतर 70% नाही, 60% म्हणून घे. या 60% व्हिडिओ कम्प्लीट झालाय. त्याच्यानंतर ऑलमोस्ट करीब 40% बाकी आहे. या आणि आजची 1 तारीख आहे. ऍक्च्युली काय झालं की गेले 3-4 दिवस झाले माझा कम्प्लिटली हे होऊन राहिलाय, टाइम वेस्ट होऊन राहिलाय. या आणि मी फोकस नाही होऊन राहिलो. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट. आता मी एक गोष्ट सांगतो, डेट वाईज सांगतो. या सो आजची 1 ऑक्टोबर आहे ना. ओके. तर हे बघा 27 सप्टेंबरला याचा हे होता. 27 नाही, 27 सप्टेंबरला वनमॅनची सगाई होती. ओके. आणि माझी जे शूट कम्प्लीट झाला ना, तो शूट कम्प्लीट झाला 25 तारखेला. ओके. 25 तारखेला माझा शूट कम्प्लीट झाला आणि त्यानंतर 26 तारखेला मी काहीच काम केलं नाही. या ट्रस्ट मी 25ला आला की 24ला आला, मे बी 24ला झाला शायद, थोडसा कन्फर्म नाही, माहित नाही, बट 24-25 या 2 तारखेमधून झाला. ओके. बट मी एवढं म्हणू शकतो की सगाईच्या आदल्या दिवशीपासून म्हणजे 26 तारखेपासून 26 तारखेला मी काहीच काम नाही केलं.
केलं असं तर हार्डली घंट्यावरच काम केलं. 27 तारखेला ऑब्विसली, कारण मला शूटला सगळीला जायचं होतं, त्यामुळे पूर्ण दिवस त्याच्यात गेला. ओके. त्यानंतर 28 तारीख मध्ये काय झालं होतं की मी जो इथून ते बलारशाला गेलो होतो, तर त्याचा व्हिडिओ बनवला. ओके. स्ट्रीट व्ह्यू. ओके. तर 28 तारखेचा पूर्ण दिवस त्याच्यामध्येच गेला. ओके. त्यानंतर 29 तारखेला काय झालं, 29 तारखेला मी 29 तारखेला कोणता वार होता, थर्सडे होता ना. आजची 1 तारीख आहे, म्हणजे परवाच्या दिवशी काय केलं, कालची 30 तारीख होती, परवा मी बसलो काम केलं. परवाला मी काम केलं. ओके. आणि त्यानंतर 30 तारीख म्हणजे कालची तारीख. तर काल काय झालं की मी सकाळ उठून काम केलं 4 घंटे, पण त्याच्यानंतर मग प्रीतीताई वगैरे आली, तर त्यामुळे हेच झालं. आणि आजची 1 तारीख, तर 1 तारखेमध्ये मी आज सकाळी उठलो, काम केलं, त्यानंतर दवाखान्यात गेलो, बहिणीला दवाखान्यात घेऊन. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट दुपारचे 2 वाजले. त्यानंतर दुपारपासून मी थोडंसं 5-5:30 वाजेपर्यंत काम केलं. ओके. मास्किंग वगैरे केली, आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी थोडंसं खेळायला गेलो, कारण मला थोडंसं अनहेजिटेट वाटलं थोडंसं, म्हणजे डूड तू खेळायला गेला 5:30 वाजता गेला, आणि तू आला किती वाजता? टायमिंग वॉज लाईक दॅट की मी 7:30-8 वाजता वगैरे आलो. 2 घंटे वेस्ट केले यार, 2 घंटे वेस्ट केले. इट इज नॉट गुड यार. बट डूड मला थोडंसं घाम गाळायचा पण होता. इट वॉज बिट टू हेल्दी फॉर मी, की काही ना काहीतरी थोडंसं वर्कआउट करणं पण इम्पॉर्टंट आहे यार. 2 घंटे तर काढू शकतोस ना मी. डूड तू 2 घंटे काढ यार, ट्रस्ट मी, आय एम टेलिंग यू. काही प्रॉब्लेम नाही, काही इश्यू नाही, बट डोंट गो देअर. ओके. कारण काय होते की बादल आहे, आणि मला बादलबद्दल थोडंसं बोलायचं नाही बिकॉज ऑफ दॅट, की त्याच्यामध्ये काय चेंजेस आले आय डोंट नो. ही वॉज लाईक, जेव्हा पण बोलते नेहमी विष काढते तोंडातून, विष काढते, म्हणजे नेहमी निगेटिव्ह बोलते, इतकी निगेटिव्हिटी भरून आहे ना, आय डोंट नो यार. म्हणजे हे अगोदरपासून होते म्हणा, आणि आता तर अजून जास्त झाली आहे. आणि त्याची हे निगेटिव्हिटी ऐकून नाही का माझं डोकंच एकदम भांबावून होत आहे. सो इट जस्ट लाईक आय डोंट वॉन्ट हिअर एनिथिंग, और म्हणजे जस्ट लाईक आपण समजा जर काही बोललो ना, तो त्याच्यावर अपोजिट काय येते. या सो व्हॉटएव्हर, आय जस्ट डोंट वॉन्ट टॉक अबाउट इट, व्हॉटएव्हर. तर तिथे नको जाऊ. जस्ट लाईक इथे आपण थोडंसं हे करू, स्किपिंग केल्यानंतर थोडासा घाम येतो. ओके. इट विल बी बेटर. आणि येस, संध्याकाळी तर काम नाहीच कर या, कारण सांगू खाऊन, कारण आता 10 वाजले. ओके. आता आर्टिफाय एपिसोड चांगल्या पद्धतीने बनव. ओके. आणि 10-10:15 वगैरे 10:30 वाजता तू झोपून जा. कारण काय होतं की तू सकाळी उठला ना, सकाळी एकदम माइंड फ्रेश राहतो, आणि सकाळी माइंड फ्रेश राहिलं, आणि तेव्हा आपण काम केलं ना, डूड वॉज लाईक बहुत ही जबरदस्त मजा. या इट वॉज रिअली ग्रेट. या पण उद्या कसं आहे की उद्या मला विशालला आणायला जायचं आहे सकाळी. सो इट वॉज लाईक दॅट की ठीक आहे, सकाळी तर आणून गेलं, 7 वाजता मी वापस येऊन जाईन, दॅट इज ओके, राईट. बट प्रॉब्लेम असा आहे की समजा उद्या मी विशालला आणलं, आणि त्यानंतर मग उद्या काही प्लॅन बनला तर, म्हणजे कुठं जायचं नाही जायचं, हे वा, कुठे जायचं नाही जायचं हा तो डिसाईड करा. डोंट डू तू नो डिसाईड करू. ओके. कारण तू असं म्हणशील तो मागे लागन, इट वॉज नॉट. कारण श्रेयसचा व्हिडिओ ऑलरेडी बिहाइंड द शेड्यूल आहे. सो इट वॉज, तू असं बिलकुल नको करू. आणि बहुत सारं काम आहे यार या श्रेयसच्या व्हिडिओमध्ये. मास्किंग करायचे आहे, बहुत सारे लिरिक्स लिहायचे आहे. इट वॉज सिम्पल व्हिडिओ नाही, खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहे. सो मच थिंग इनसाइड इट, आणि इट्स ऑफिशियल लिरिक व्हिडिओ. सो इट वॉज लाईक दॅट. तर जोपर्यंत जर हा व्हिडिओ बनला ना, माहित नाही साला मी याच्यामध्ये खूप काही करून राहिलो, पण या व्हिडिओमध्ये अशी बात दिसून नाही राहिली यार की ये कुछ है जबरदस्त. म्हणजे कधी कधी असं वाटते की हा लिरिक्स खूप जास्त मोठे झाले, बट कधी कधी असं वाटते नाही छोटेस ठीक आहे. कधी कधी असं वाटते इट वॉज सो मच थिंग्स. येस, ऍक्च्युली कसं आहे की प्रीमियर मध्ये जो विंडो दिसतो ना, तो विंडो छोटा आहे. ओके. त्याच्यामध्ये आपण टेक्स्ट लिहिलं तर आपल्याला असं वाटतं की हा टेक्स्ट तर छोटा आहे, बट ऍक्च्युली इट वॉज बिगर टेक्स्ट. या
जेव्हा आपण याच्यावर बघतो ना स्क्रीनवर वगैरे, तर इट इट बेटर. या जेवढी मोठी स्क्रीन राहील तेवढे मोठे टेक्स्ट दिसतील. बट त्या टेक्स्टचा एक काही ना काहीतरी मिनिंग आहे ना. मी त्या टेक्स्टला मोठे याच्यासाठी केलं आहे, कारण कसं आहे की जेव्हा एखादी टेक्स्ट आहे, म्हणजे जेव्हा टेक्स्ट याने जो लिरिक्स मध्ये एखादी शब्द आहे, तो शब्द खूप वेळ असेल किंवा त्याने त्याच्यावर खूप जास्त इम्पॉर्टन्स दिला असेल, म्हणजे तन्हाई, आता हे जस्ट लाईक गाण्यामध्ये एक सिंपल शब्द आहे, पण या गाण्यामध्ये हा जो तन्हाई वाला शब्द आहे ना, हा याचा जो मिनिंग आहे इट इज समथिंग रिली डिफरंट. या म्हणजे या टेक्स्टचा नाही का, हा टेक्स्ट म्हणजे इट जस्ट लाईक तन्हाई म्हणून तेवढं आपल्याला दाखवायचंच आहे, बट इट जस्ट लाईक समजा त्याचा टाइम स्पॅन थोडा जास्त असेल किंवा मोठा असेल, जेणेकरून लोकांना फटाकसे नोटीस होईल आणि त्यामुळे त्यांना फील करेल तो जे इमोशन्स जो सांगण्याचा प्रयत्न करताय, तो इमोशन्स तो टेक्स्टद्वारे फील होत असेल, तर दॅट इज मच बेटर. या तर या जर आपण असं प्रमाणे काम करू तर इट विल बी मच बेटर. सो या सो मच थिंग. यस, बहुत सारा काम आहे, बहुत साऱ्या गोष्टी करायच्या आहे. हॅव अ लॉट्स ऑफ थिंग्स. यस, आणि आता तर बिलकुल थांबू नको यार. या डोंट थांब वगैरे. या इट जस्ट लाईक माझा एक थोडासा एक हे होता की व्हॉट इफ आय चार्ज, या मी थोडा बहुत पैसा वगैरे का नाही कमवू शकत. डूड हे बा, समजा तू पैसा म्हणशील, म्हणजे जस्ट लाईक समजा तू तेजसला असं म्हणशील, डूड याच्यातून नाही का तुझा पण तर प्रॉफिट आहे ना. विचार कर, तुझा पण तर प्रॉफिट आहे डूड. या डोंट चार्ज फॉर दीज थिंग्स. ते आपण पाहू ना वेळेवर. समजा जर असं काही असेल, समजा जर तो व्हिडिओ बनवताना थोडं जास्त वाटत असेल, म्हणजे जास्त मेहनत घ्यावी लागत असेल, इट वॉज लाईक दॅट. श्रेयसच्या व्हिडिओपेक्षा अजून तर जास्त व्हिडिओ नाही घ्यायला लागत, कारण याच्या व्हिडिओमध्ये जेवढी मी मेहनत घेत आहे ना, इट वॉज रिअली बेट, बहुत ही जास्त. या म्हणजे याच्या व्हिडिओवर जेवढा मी खर्च करून आलो ना, एडिटसाठी जेवढा टाइम इन्व्हेस्ट करून आलो ना, याच्यामध्ये मी ऑलमोस्ट करीब 4-5 व्हिडिओ बनवून टाकले असते. या कारण याच्यामध्ये मास्किंग आहे, कलर ग्रेड आहे, सो मच थिंग. या पण बहुत साऱ्या गोष्टी शिकलो पण सुद्धा या व्हिडिओ पासून, म्हणजे श्रेयसच्या व्हिडिओ पासून बहुत साऱ्या गोष्टी शिकलो पण. म्हणजे मास्किंग कसं करायचं, टेक्स्ट अॅनिमेशन, जे मला काहीच माहित नव्हतं टेक्स्ट अॅनिमेशन, पण लिटरली मला माहित पडलं टेक्स्ट अॅनिमेशन. इट वॉज मच बेटर. या आपल्याला एक आपली प्रोडक्शन क्वालिटी पण अजून जबरदस्त होते यार. सो इट वॉज गुड. इट वॉज रिअली मच बेटर. या पोर्टफोलिओ पण बेटर आहे. सो या, आणि कसं आहे की जेव्हा आपण नाही का चार्ज साठी पैसे मागतो, तर अशा वेळेस काय करतो आपण, लिमिट दाखवतो समथिंग. म्हणजे मानून घे की माझ्या आसपास अराउंड जे लोक आहे, जे मला असं म्हणत आहे की माझा व्हिडिओ बनव, ते लोक एवढे काही प्रोफेशनल नाही आहे. ओके, आणि त्यांना जे व्हिडिओ हवा आहे, तो व्हिडिओ फक्त त्यांना कामापुरता हवा आहे. ओके, दे आर नॉट द क्लायंट्स, और दे आर नॉट जस्ट लाईक, या तर ते पण एक्सपेक्ट करतात की मला ठीक आहे ना, मी मोठे प्रोफेशनल नाही, बट जे माझे काम काढू शकतात ते मलाच कॉल करतील ना. ओके, म्हणजे जस्ट लाईक हा जवळचा आहे, करून देईन बा, आणि मी करून पण देऊन राहिलो. या याच्यामुळे काय, मला तर फायदा आहेच, त्यांचाही फायदा आहे, राईट. आणि दॅट इज ऑल्सो थिंग इज दॅट की समजा जर मी चार्ज वगैरे केलं, असं म्हणलं की डूड मला या व्हिडिओसाठी 20,000 रुपये हवेत, तो पहिले विचार करण यार, 20,000 रुपये, मग जाऊ दे यार भाई, तू देखले तर मी. या कारण राईट नो नाही का, व्हिडिओची जी इम्पॉर्टन्स आहे ते लोकांना इतकी माहित नाही, याची इम्पॉर्टन्स किती आहे. या समजा जर हा व्हिडिओ आहे दॅट इज ओके, बट समजा जर याचा इम्पॉर्टन्स आहे ना, तो बहुत मोठा आहे. या इट डज फील्स लाईक दॅट की ज्या लोकांना यांची व्हॅल्यू आहे त्यांनाच ते पैसे देतात. या आणि तशा प्रकारे ते आउटपुट पण घेतात, राईट. का मला अशा प्रकारचा व्हिडिओ हवा आहे किंवा तशा प्रकारचा व्हिडिओ हवा आहे, राईट. सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की ट्राय टू वर्क विथ जस्ट लाईक जे आसपासचे लोक आहे, जे तुझ्यासोबत इंटरॅक्ट करतात, त्यांच्यासोबतच काम कर. या कारण याच्यापासून एक्सपिरियन्स येते अरे, अँड दॅट इज रिअली, हा जो एक्सपिरियन्स आहे ना, इट इज मच मोर व्हॅल्युएबल दॅन एनिथिंग, ट्रस्ट मी. यस, कारण हा जो एक्सपिरियन्स भेटतोय ना, हा एक्सपिरियन्स बहुतच व्हॅल्युएबल आहे. इट वॉज सो एक्सपेन्सिव्ह, आणि हा तुला फ्री मध्ये भेटत आहे, अँड दॅट इज रिअली अमेझिंग. या सो तू याला व्हॅल्यू कर. पैसे तुला भेटतील, ट्रस्ट मी, पैसे तुला नेहमीच भेटतील आणि नेहमीच भेटणार आहे पैसे. या
या फील्ड मध्ये पैसा आहे बहुत सारा आहे. अँड ट्रस्ट मी, तू असा बंदा नाही आहे की तुला पैसे कधी भेटणार नाही. जस्ट लाईक तुला समोर जाऊन खूप मोठे मोठे कामं करायचं आहे. या सो इट वॉज लाईक दॅट की पैशाची काळजी करू नको. आणि समजा त्यांनी पैसे जरी दिले तरी किती देईल तो, या 1,000-500 वगैरे एवढे पैसे तर, राईट, एवढे पैसे तर आपल्याला जस्ट लाईक आपल्या अकाउंट मध्येच आहे. म्हणजे त्यांनी असं का होणार आहे 1,000-500 रुपयामध्ये, या काहीच नाही ना. या गेले, आपण मित्रांकडे गेलो खर्च झाले, काही मिनिंग तर असलं पाहिजे ना. या आणि याच्यामुळे काय, जर आपण पैसे मागितले 400-500 रुपये आणि त्यांनी दिले पण, ओके, त्याच्या मनामध्ये हे येऊन राहील की आता हा व्हिडिओ कसा बनवणार. या म्हणजे आता तो विचार करण की साला आता मी याला 500 रुपये दिले तर आता मग मी याच्याकडून तसं काम पण काढीन वगैरे. या मग तो मला नाचवण की असं म्हणून, नाही यार मला असं पाहिजे तसं पाहिजे वगैरे. तो त्याच्या मनाची क्रिएटिव्हिटी लावून, जे बहुत बकवास आहे, कारण त्यांनी त्याचा काही सेन्स नाही त्या गोष्टीमध्ये, राईट. तर त्याच्यामुळे आपण हेक्टिक होऊन जाऊ. या आणि जस्ट फॉर 500 रुपीज, जस्ट लाईक मी सिम्पल एक्झाम्पल सांगतो. आता श्रेयसचा व्हिडिओ मला शूट करायचा आहे, ओके, तर श्रेयसचा व्हिडिओ मी जस्ट लाईक फ्री ऑफ कॉस्ट करत आहे ना. या म्हणजे मी माझ्या मना शूट करत आहे, ओके. तर याच्यामुळे काय होते, त्याचा फायदा तर होऊन राहिला. बट वन थिंग इज दॅट मी त्याकडून चार्ज नाही करून राहिलो. तो मला असं म्हणूच शकत नाही की दादा मला असं नाही जमलं, मला थोडंसं असं पाहिजे, किंवा दादा मला असं नाही जमलं तसं नाही पाहिजे. हा, तो सजेस्ट करेल असं नाही, बट तो असं एकदम हे पण नाही म्हणेल की मला असंच पाहिजे किंवा तसंच पाहिजे. तो असं म्हणेल की हा तुम्ही असं केलं ठीक आहे ना, काय ना, दॅट इज ओके, तुम्हाला जे बेटर वाटेल ते या. हे ऑब्विसली म्हणजे मी त्याचा व्हिडिओ चांगला करण्यासाठीच प्रयत्न करून राहिलोय. बट कसं आहे की तो जास्त आगाऊ खर्च नाही म्हणू शकाल, म्हणजे असं करा तसं करा तसं करा तसं करा वगैरे. या हे केव्हा येते, जेव्हा नाही का तुम्ही क्लायंटला, म्हणजे क्लायंट तुम्हाला पैसे देत असेल तेव्हा. या मग तेव्हा तो म्हणेल नाही मला असं पाहिजे, असा कलर पाहिजे, माझा चेहरा इथे डार्क येत आहे, इथे तुम्ही व्हाईट करू शकता का वगैरे. अशा फालतूच्या गोष्टी विचारले ना, आपलं डोकं आउट होऊन जाते. या सो इट वॉज सो मच थिंग्स. येस, आपल्याला वाटते. सो इट जस्ट लाईक 500-1,000 रुपयामध्ये काही फरक नाही. आणि ट्रस्ट मी, तेजस सोबत व्हिडिओ बनवणं आणि त्याचं काम करणं, आणि त्याच्यापासून जर आपण नागपूरला राहत आहे आणि नागपूरला आपण व्हिडिओ बनवत आहे ना, डू ट्रस्ट मी, दॅट इज सो मच एक्सपेन्सिव्ह थिंग इज. हे तुला फुकट मध्ये भेटून राहिलंय. या म्हणजे त्याच्या रूमवर तर राहायचं आहे, आणि रूमवर राहिल्यानंतर त्याच्या एक प्रकारे त्याच बस रूमवरच राहायचं आहे ना. राहायचं आहे म्हणजे जस्ट झोपासाठी. या म्हणजे 8 घंटे झोप, दॅट्स इट. बाकीचं तुला काम तुझं करायचं आहे. या सो इट इज मच बेटर थिंग. ट्रस्ट मी, इट इज रिअली मच बेटर. विचार कर, ओके. विचार तर काय नाही, विचार तर ऑलरेडी पक्का की आपल्याला करायचं आहे म्हणजे करायचं आहे, ओके. सो येस, आता काय, आता वाजले 10 वाजले, ओके. आता खाली जातो, लघवी करतो, झोपतो. उद्या सकाळी उठतो. सकाळी उठल्यानंतर पहिले विशालला आणतो, ओके. विशालला 7 वाजता वगैरे आणलं, तो त्याचे काहीतरी घरचे काम करेल तर मी डिस्टर्ब नाही करणार त्याला. दिवसभर त्याचं जे काही त्यांनी ज्याप्रमाणे प्लॅन केलाय, लेट इट बी. आपण आपलं काम सुरू ठेवू, ओके. सो त्यांनी असं म्हणलं की जायचं आहे बा, तर मी असं म्हणेन ठीक आहे ना, ओके, सगळ्यांना गॅदर कर, मी येऊन जाईल. या तर म्हणजे जस्ट लाईक विचार आला तर आपल्याला, या म्हणजे थोडस काही ना काही टाइम तो आहे, बट डोंट टेक टू मच टाइम. या बहुत जास्त वेळ इन्व्हेस्ट नको करू, कारण आणि पूर्ण दिवस नको देऊ. या कारण मग तुला तेवढीच मग मेहनत करावी लागेल की आता मला काम करायचं आहे. या दुसरी गोष्ट, श्रेयसच्या व्हिडिओ मध्ये नाही का, तू पहिले लिरिक्स लिहून घे. तू हे नको करू अगोदर, म्हणजे काय ग्रेड करायचं आहे, कलर ग्रेड करायचं वगैरे, तर हे तू नंतर बघ. अगोदर आहे तू लिरिक्स लिहून घे, भका. या जेणेकरून काय होऊन जाईल की तुला स्लॉट माहित पडेल बी रोल साठी, आणि बी रोल साठी स्लॉट माहित पडले का आपण त्या हिशोबाने शूट पण करू शकू. बी रोल शूट म्हणजे इन द सेन्स की आपल्याला बघायचंच आहे की कुठे कशाप्रमाणे लावता येईल बा. युजली आपण पण बी रोल शूट केले आहे, तर पाहू आपण. या
बट मला असं कारण गाण्यामध्ये बी रोल तर आहेच नाही यार डूड, कारण कम्प्लिटली गाणं पॅक्ट आहे विथ लिरिक्स. येस. सो इट वॉज लाईक दॅट. हार्डली मला असं वाटेल की बी रोल साठी हार्डली 1-2 सेकंद असेल, आणि 1-2 सेकंदचा बी रोल दाखवणं इट वॉज रिअली बहुत बेकार दिसतो यार. या कारण बी रोल हार्डली करीब 10 ते 15 सेकंदचे असले तेव्हा थोडेसे दाखवण्यासाठी चांगले असतात. बट हार्डली 1 सेकंद किंवा 2 सेकंदचे बी रोल इट्स नॉट गुड. तर तिथे आपल्याला, आणि इव्हन लिरिकल व्हिडिओ मध्ये आपल्याला नो नो नो, फक्त बी रोल याच्यामध्ये आहे गिटारचे कॉर्ड्स. यस, ते ऍक्च्युली मॅच झाले नव्हते याच्यासोबत, साऊंड सोबत. तर ते गिटारचे कॉर्ड्सला एकदा आपल्याला हे करावं लागेल. बट पाहू आपण, समजा जर आपल्यापाशी ऑलरेडी 2-3 आपण हे केले आहे, शूट केले आहे, तर समजा जर जो मॅच होत आहे आपण तो एकदम टाकण्याचा प्रयत्न करू. नाही मॅच झाला तर आपण शूट करू. उद्याचं टार्गेट आहे की उद्या समजा जर आपण लिरिक्स लिहून टाकू, पूर्ण तर नाही बट प्रयत्न कर. ओके. आणि ऍटलिस्ट मी असं म्हणतो 8 घंटे इन्व्हेस्ट कर कामामध्ये. आज किती काम, म्हणजे 8 घंटे या कामामध्ये इन्व्हेस्ट कर. 8 घंटे. आणि आज सकाळी किती वाजता बसलो मी? आज सकाळी 8 वाजता बसलो मी. 8 वाजता बसलो. 8 ते करीब 10 वाजे, 10 नाही, 8 ते करीब नाश्ता होईपर्यंत. या तर 8 ते 9 1 घंटा. यस, 8 ते 9 एकच घंटा. या आणि मग 9 वाजता मग तयारी करून 10 वाजता वगैरे ऑफिस याच्या दवाखान्यात गेलो, आणि त्यानंतर डायरेक्ट 2 वाजता आलो. आणि बसलो किती? 2:30 वाजता. 2:30 ते 3:30, 3:30 ते 4:30, 4:30 ते 5:30, म्हणजे 5:30 आणि 5:30 आणि 1 घंटा, म्हणजे इट वॉज लाईक 4 घंटे झाले. त्यानंतर तू खेळायला गेला, खेळून आला, आणि आल्यानंतर तू थोडीशी मास्किंग केली. ओके. तर जस्ट लाईक मानून घे की 8:30 ते 9:30. तर म्हणजे आज दिवसभरात तू 5 घंटे काम केले. माझं टार्गेट असं आहे की दिवसभरात तू ऍटलिस्ट 8 घंटे काम कर, जेणेकरून आपली प्रोडक्टिव्हिटी जास्त होईल. ओके. तर उद्या 8 घंटे काम कर. यस, प्रयत्न कर 8 घंटे काम. टाइमचं नोटीस कर. यस, तू असं नको ठरवू की मी सकाळपासून बसलोय ते. या नो नो नो, जस्ट लाईक तू बसलाय ना, तर ट्राय आउट कर की ऍटलिस्ट 8 घंटे बसायचं आहे. ओके. 8 घंटे, समजा जोपर्यंत आपण 8 घंटे काम करत नाही त्याच्यानंतरच आपलं होईल. ओके. कारण 8 घंट्याची झोप, 8 घंट्याची काम, नंतर 8 घंटे फालतूचा वर्क कर ना. बट ऍटलिस्ट तरी 8 घंटे तू या कामामध्ये इन्व्हेस्ट कर. आपल्याला मेंटरने सांगितलं गेलं आहे की आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट व्हायचं असेल ना, तर त्यासाठी आपल्या लाईफ मधले 10,000 घंटे आपल्या कामामध्ये इन्व्हेस्ट करावं लागते, ज्या कामामध्ये आपल्याला समोर वळायचं आहे. ओके. सो जर तुम्ही तुमच्या कामामध्ये 10,000 घंटे इन्व्हेस्ट करताना, तेव्हाच तुम्ही एक्सपर्ट बनता. ओके. आणि आता मी एक्सपर्ट नाही आहे या, म्हणजे माझ्या लाईफचे मी अजूनपर्यंत त्याच्यावर 10,000 घंटे दिले नाहीये. सो याच्या 10,000 घंट्यामध्ये हागणं मुतणं काउंट होत नाही, याच्यामध्ये ओनली तुमचं काम काउंट होते. सो इट वॉज लाईक दॅट की तुम्ही त्याच्यामध्ये जेवढा टाइम तुम्ही इन्व्हेस्ट करा तेवढा बेटर राहील. विचार कर, तू 2 वर्ष तू त्या PMI मध्ये होता. ओके. तर असं मी म्हणतो की हप्त्यातून तू, म्हणजे आता मी थोडस कॅल्क्युलेट करतो थोडस. ओके, थांब, आपल्याशी कॅल्क्युलेटर आहे. ओके. 24 घंट्यामधून 8 घंटे. ओके. आणि 8 घंटे हप्त्यातून किती? हप्त्यातून वॉज लाईक दॅट. मी असं म्हणतो की सॅटर्डे संडे ऑलमोस्ट सगळ्या सॅटर्डेला केलाय, काहीच फक्त सॅटर्डेला सुट्टी होती बा. ओके. तर मी असं म्हणतो की इट वॉज लाईक दॅट हप्त्यामध्ये म्हणजे ऑल वीक मध्ये एका वीक मध्ये मी करीब 8 सखम 48, 8 into 6 जर केले तर एका घंट्यामध्ये मी 48 आवर्स काम करत होतो एका वीक मध्ये. ओके. आणि 4 वीक्स मध्ये इंटू 4 जर केलं तर जस्ट लाईक एका महिन्यामध्ये मी 192 आवर्स काम करत होतो. ओके. आता 192 आवर्स हे आहे महिन्याचे आहे ना. ओके. तर समजा जर इंटू 12 जर केलं तर
सॉरी 8 × 6 इज इक्वल्स टू 48 आवर्स. ओके, 48 आवर्स इन वीक. ओके, तर 4 वीक आहे ना, तर इंटू 4, तर इट जस्ट लाईक 192 आवर इन मंथ. ओके, आणि यालाच इंटू 12 कर, तर इट जस्ट लाईक एका वर्षामध्ये 2304 आवर्स. ओके, आणि मी याला 2 वर्ष काम केलं ना, 2.5 वर्ष काम. इट जस्ट लाईक इंटू 2 करून घे ना, इंटू 2 इट वॉज लाईक दॅट 4608. ओके, आणि ऑल्सो करीब 4 महिने पकडून घे, तर इंटू 0.4 नाही, म्हणजे डायरेक्ट 2च वर्ष पकडून घेऊ. तर मी जस्ट लाईक 4608 घंटे 4608 घंटे मी इन्व्हेस्ट केले अशा फील्डमध्ये, ज्या फील्डमध्ये समोर जाऊन मला काहीच काम करायचं नव्हतं. किती घंटे इन्व्हेस्ट केले मी? 4608. जर मी हेच माझंच काम माझ्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले गेले असते तर विचार कर बरं. समजा जर मी माझं काम, ओके, मी हेच काम आहे, मला समजा जर हे 10,000 घंटे केव्हा काउंट होईल? ओके, तर सिम्पल लॉजिक वापरू. समजा जर आपण पर डेला 8 घंटे काम करत आहे आणि आपण वीकचं सोडून देऊ, म्हणजे जस्ट लाईक सॅटर्डे संडे सोडून देऊ आणि जस्ट लाईक 5च घंटे घेऊ. ओके, तर 8 × 5, राईट, म्हणजे 8 घंटे पर डे आपण 5 दिवस करताय ना, तर वॉज लाईक दॅट 40 घंटे हप्त्यातून करत आहे. ओके, तर 40 घंटे हप्त्यातून करत आहे, तर इंटू 4 म्हणजे 160 घंटे महिन्याचे, इंटू 12 एका वर्षाचे 1920. ओके, एका वर्षाचे. आता आपण किती वर्ष याच्यामध्ये घेऊ? आपण याच्यामध्ये 5 वर्ष करा इन्क्लूड, इंटू 5 इयर्स, तर तेव्हा होईल 9600 घंटे. ओके, 9600. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की एका म्हणजे आपल्या कामामध्ये ऑलमोस्ट करीब 5.5 किंवा 5 वर्ष तरी घालावं लागते, तेव्हा आपण खूप जास्त इन्व्हेस्ट करू. म्हणजे समजा जर आपल्याला असं म्हणायचं आहे की आणि हे होईल केव्हा? जेव्हा आपण 8 घंटे काम करू दिवसातून. 8 घंटे. जर तू दिवसातून 8 घंटे काम नाही करून राहिला, 4च घंटे काम करत आहे, तर विचार कर तुला एक्सपर्ट बनण्यासाठी पुन्हा अजून 10 वर्ष लागेल. म्हणजे त्याचप्रमाणे कॅल्क्युलेट होईल ना. तर इट वॉज नॉट गुड. जर तुला एक्सपर्ट बनायचं असेल ना, तर ट्रस्ट मी, तुला तुझ्या कामामध्ये दिवसभरातून 8 घंटे इन्व्हेस्ट करायचे आहे. तेव्हाच कुठे तू समोर जाऊन एक काही ना काहीतरी एक्सपर्ट बनशील. ओके, तेव्हा तुला माहित पडेल की आता कशाप्रमाणे शूट करायचं आहे, कशाप्रमाणे एडिट करायचं आहे. ओके, सो यू हॅव टू पुट ऑलमोस्ट 10,000 आवर्स टू बी अन एक्सपर्ट. एक एक्सपर्ट बनण्यासाठी कंपनीमध्ये किंवा अदर दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये HR किंवा तुमचे वरचे सिनियर हे तुम्हाला फोर्स करतात. आपल्या कामामध्ये आपणच बॉस आहे, तर आपल्याला कोण फोर्स करेल? कोणीच नाही ना. पण याचा अर्थ असं नाही आहे की आपण आपल्या कामामध्ये हलगर्जी द्या, कारण अफेक्ट कोणावर पडणार नाही, इफेक्ट आपल्यावरच पडणार आहे. सो जर तू म्हणशील अरे यार मी थकलो यार, किंवा जस्ट लाईक दॅट मला थोडासा आराम घ्यायचा आहे, मी एखादी पिक्चर पाहतो किंवा झोपतो, ऑब्विसली घे, कोणी काही म्हणणार पण नाही. बट कसं आहे की याच्यामुळे प्रॉब्लेम कोणाला होईल? याच्यामुळे प्रॉब्लेम तुलाच होईल ना. तुला काम भेटल नाही, तू असं राहशील, निठल्ला राहशील, आई वडील शिवा देईल वगैरे वगैरे, सो मच थिंग्स. येस, तर ट्राय टू अंडरस्टँड डूड.
या की समज जर तू कामामध्ये ऑलमोस्ट तरी अशाप्रमाणे हलगर्जी करशील तर इट इज नॉट बेटर. ओके, उद्या तू काही कर, कसंही कर, तू 8 घंटे कामामध्ये इन्व्हेस्ट कर. दॅट्स ओनली थिंग आय एम गोना से इज दॅट. या जेव्हा आपण तुझ्या डेस्कवर बसला टाइम डिनोट कर, आणि जेव्हा डेस्कवरून उठला तेव्हा टाइम अंडरस्टँड कर, आणि आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये सांग की तू किती घंटे काम केलं. ओके, टार्गेट ठरवू आपण आता. जस्ट लाईक आपण ठरवू नाही, ठरवू म्हणजे असं नाही ठरवू की जस्ट लाईक हा मी आता 7 घंटे काम केले, मग 5 घंटे काम केले, नंतर 8 घंटे काम केले. नो नो नो, आपण दिवसाच कॅल्क्युलेट करू. आपण दिवसभरातून 8 घंटे बसायला पाहिजे, बसायला पाहिजे. दॅट्स इट. ओके, so this is it. This is the my artifact episode number 2048. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.